नमस्कार. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करून अभिप्राय द्यायला विसरू नका. अजून कोणत्या संतवाणीचा अर्थ जाणून घ्यायचा आहे ते कमेंटमध्ये लिहा आणि संतांची संतवाणीला सबस्क्राईब करून भक्तीच्या मार्गावर आमच्यासोबत जोडलं जा. संत चोखामेळा यांच्या या अभंगात विठ्ठलाच्या सुंदर रूपाचे, त्याच्या निवासस्थानाचे आणि भक्तांवरील प्रेमाचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केले आहे. गोजिरे साजिरे श्रीमुख चांगले, ध्यानी मिरवले योगी यांच्या या चरणात संत चोखामेळा म्हणतात की विठ्ठलाचे मुख अत्यंत सुंदर, मोहक आणि मनमोहक आहे. ते इतके आकर्षक आहे की मोठमोठे योगी आणि साधू देखील त्यांच्या ध्यानात मनात याच सुंदर रूपाचे चिंतन करतात. विठ्ठलाचे रूप हे त्यांना परमानंद देते. पंढरी भुवैकुंठ भिवरेच्या तीरी, वैकुंठाचा हरी उभा विटे. पंढरपूर हे भूलोकावरील वैकुंठच आहे, असे या चरणात म्हटले आहे. भीमा नदीच्या चंद्रभागा तीरावर वसलेले हे पंढरपूर, जिथे साक्षात वैकुंठाचा स्वामी भगवान हरी विठ्ठल विटेवर उभा आहे. याचा अर्थ विठ्ठल हा केवळ वैकुंठातच नाही तर आपल्या भक्तांसाठी पंढरपुरातही निवास करतो. राई रखुमाई सत्यभामा नारी, पुंडलिके सहपरिवारी आणियेला या चरणात विठ्ठलाच्या पत्नींचा म्हणजेच रुक्मिणी, राही आणि सत्यभामा यांचा उल्लेख आहे. पुंडलिक भक्ताच्या भक्तीमुळे विठ्ठल आपल्या पत्नींसह सहपरिवारी पंढरपुरात आला, असे यात सांगितले आहे. पुंडलिकाच्या निस्सीम भक्तीमुळे विठ्ठलाने पंढरपुरात कायमचे वास्तव्य केले, ही कथा यातून सूचित होते. वैजयंती माळ किरीट कुंडले प्रेमे आलिंगिले चोखियाने या अंतिम चरणात विठ्ठलाच्या अलंकारांचे वर्णन आहे. त्याच्या गळ्यात वैजयंती माळ आहे आणि डोक्यावर मुकुट, किरीट व कानात कुंडले आहेत. हे सौंदर्य पाहून भक्त संत चोखामेळा चोखियाने प्रेमाने त्याला आलिंगन देतात असे म्हटले आहे. ही ओळ विठ्ठलाच्या भक्तांसाठी असलेल्या सहज उपलब्धतेचे आणि त्यांच्यावर असलेल्या प्रेमाचे प्रतीक आहे. विठ्ठल आपल्या भक्तांना जवळ करतो असा याचा भावार्थ आहे. एकंदरीत हा अभंग विठ्ठलाचे लावण्य, त्याचे पंढरपुरातील वास्तव्य, पुंडलिकाच्या भक्तीमुळे त्याचे आगमन आणि भक्तांवरील त्याचे निरपेक्ष प्रेम यावर प्रकाश टाकतो. विठ्ठल हा केवळ देव नाही तर आपल्या भक्तांसाठी सहज उपलब्ध असलेला प्रेमाचा मूर्तिमंत अवतार आहे, हेच यातून सांगितले आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात, नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.